मातंग समाजातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन देते तब्बल 1,71,000 रुपयांची स्कॉलरशिप, तसेच स्पर्धा परीक्षेचं मोफत प्रशिक्षण, युपीएससी पासून पोलीस भरतीपर्यंत विविध कोर्सेसचं प्रशिक्षण तुम्हाला मोफत मिळणार आहे. योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर तुम्ही या योजनेसाठी एलिजिबल असाल तर मी विनंती करतो की तुम्ही नक्की अर्ज करा. 23 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची दिनांक असणार आहे. जर तुम्ही एलिजिबल नसाल तर तुमचा समाज कर्तव्य म्हणून प्रत्येक बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. तुमचं तेच एक चांगली गोष्ट असेल. या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहे पहा. योजनेची संपूर्ण माहिती बघणार आहे, मिळणारा एकूण लाभ किती आहे ते पाहणार आहे, पूर्व प्रशिक्षण कोर्सेस कोणकोणते आहेत ते पण बघूया, युपीएससी असेल, एसएससी असेल, कोणते बँकिंग ते पण सगळं बघूया. स्कॉलरशिप मिळवण्यासाठीची प्रक्रिया काय आहे ती समजून घेऊया. शैक्षणिक पात्रता काय आहे ती बघूया. आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ते पाहूया. अर्ज करण्याची लिंक काय आहे ती बघूया. आणि जर तुम्हाला अर्ज करताना काही अडचण आली तर तुम्ही संपर्क कुठं करायचा, तर आरटी संस्थेचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी तुम्हाला इथं देणार आहे. पुढच्या अपडेट तुम्हाला जर मिळवायचे असतील तर हे तुम्ही आरटीची वेबसाईट तर बघाच, पण अजून तुम्हाला त्यांचे जे अर्ज सोप्या पद्धतीने समजून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करू शकता. पण फायनल माहितीसाठी तुम्ही आरटीच्या ऑफिशियल वेबसाईटलाच व्हिजिट करा. गुगलवरती सर्च करू शकता, आरटी कोण वेबसाईट मिळून जाईल. हे डिस्क्लेमर माझ्या तमाम हितचिंतकांसाठी. बघा हे नोटिफिकेशन आलं 2026-27 करिता येतो बघा. आरटी या स्वायत्त संस्थामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या सामायिक चाचणी परीक्षा 2026-27 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे तुमची निवड त्या योजनेसाठी कशी होते, तर एक छोटीशी टेस्ट होते. सोपा पेपर असतो. मी मागच्या 2 पेपरला मी चांगला अनालिसिस केलंय. आपलं युट्यूब चॅनल मागच्या 2 वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी गाईड करतोय. बघा अर्जाची शेवटची दिनांक असणार आहे 23 ऑगस्ट. टीआरटी बारटीआरटी सारथी अमृत आणि आरटी या योजने अंतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. आता काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी आरटीचे प्रशिक्षण योजनेचे अर्ज सुरू झाले. मागच्या वर्षी एकदा एकाने लाभ घेतलेला आहे. जर तुमच्यापैकी कुणीही आधी लाभ घेतला असेल तर तो परत एकदाच लाभ घेऊ शकतो. आता बघा ह्यावेळेस जर तुम्हाला वाटलं की युपीएससीला पण अप्लाय करायचा आहे, एमपीएससी राज्यसेवेला पण अप्लाय करायचा आहे, नंतर बँकिंगला पण अप्लाय करायचा आहे, तर तुम्हाला अर्ज करताना एका वेळेस तुम्ही एका स्कीमसाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला वाटलं की युपीएससी केला आता एमपीएससी राज्यसेवेला करायचं आहे तर तुम्हाला अप्लाय फॉर न्यू स्कीमवर क्लिक करावं लागेल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्ही ऍप्लिकेशन केलं की तुमचा फॉर्म डाउनलोड करून ठेवा, त्याची प्रिंट काढून ठेवा, कारण ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळेस तुम्हाला हा ऍप्लिकेशन फॉर्म लागतो तिथं, बरोबर. त्यानंतर ही परीक्षा सीईटीची कुठे होईल. आता अर्ज केला, अर्ज भरल्यानंतर तुमची सीईटीची एक्झाम होईल. तर ती एक्झाम कुठे होईल, महाराष्ट्राच्या विविध सेंटरवर होईल. त्यासोबत जे युपीएससी दिल्लीसाठी अर्ज करतील त्यांची दिल्लीमध्ये सुद्धा परीक्षा घेतली जाणार आहे. अजून एक सांगतो, जे विद्यार्थी नवीन असतील, ह्या वर्षी पहिल्यांदाच अर्ज करणार असतील तर त्यांनी रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यांना पोर्टलवरती. जुने असतील त्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्डने लॉग इन होऊ शकतं. तर बघा युजर आयडी आणि पासवर्ड तुमच्याकडे तुमचं सेव्ह असणं गरजेचं आहे. एकदा सीईटी झाली, आता तुम्ही ऍप्लिकेशन केले, मग सीईटी झाली तुमची गुणवत्ता यादी लागते, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि तुमचं प्रशिक्षण त्यानंतर तुमची संस्था निवडून प्रशिक्षण सुरू होऊन जातं. बघा काठीण्य पातळी, तुम्हाला जर मागे तुम्ही जर समजा पोलीस भरतीचा मागच्या वर्षी अर्ज स्कीमचा लाभ घेतला असेल तर यावर्षी तुम्ही एमपीएससीचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही मागच्या वेळेस एमपीएससीचा लाभ घेतला असेल तर यावेळेस युपीएससीचा घेऊ शकता. म्हणजे डिफिकल्टी लेवलनुसार चढत्या क्रमाने तुम्ही 2दाच लाभ घेऊ शकता. म्हणजे इथं एकदा आणि इथं एकदा. जर नवीन असाल तर 2दा घेऊ शकता, तर जुने असाल तर आधी एकदा घेतला असेल तर आता फक्त एकदाच. म्हणजे टोटल तुम्ही प्रशिक्षणाचा लाभ 2 वेळा घेऊ शकता, तो पण चढत्या क्रमाने. वयोमर्यादा मागच्या वर्षी जास्त होती, आता त्यांनी 30 वर्ष केलेले, म्हणजे 30 वर्षाच्या आतलेच विद्यार्थी इथं अर्ज करू शकतात. आता ते कमी करावं म्हणून ते हे एज लिमिट वाढवावं म्हणून मुलांच्या चालत मागण्या, ते होईल का नाही सांगता येत नाही. सध्या तर तुम्ही 30च्या आत वय असेल तर अप्लाय करून घ्या. त्यासोबत दुसरी एक महत्वाची अट आहे ती म्हणजे उत्पन्न तुमचं 8 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि इन्कम सर्टिफिकेट 25-26 या आर्थिक वर्षाचं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आरटी साठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागणार नाही, त्यामुळे त्याची काही काळजी करू नका. दुसरं, तुम्हाला कसली शंका असेल, तुम्हाला स्कॉलरशिप मित्राकडून मदत हवी असेल तर तुम्ही बिंदासपणे आपला गुगल फॉर्म भरू शकता, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन अपडेट मी तुम्हाला देणारच आहे. त्यासोबत तुम्ही ऑफिशियल अपडेटसाठी आरटीची वेबसाईट पण चेक करू शकता वेळोवेळी. तिथं तुम्ही फायनल माहिती तुम्हाला तिथून मिळेल. आता बघा कोणकोणते कोर्सेस आहेत आरटी साठी आणि त्यामध्ये प्रशिक्षण कालावधी किती आहे, अनुषंगिक निधी किती आहे, दरमहा विद्यावेतन किती आहे आणि एकूण लाभ किती मिळणार ते आपण बघूया. जर तुम्ही युपीएससी दिल्लीसाठी अर्ज केला आणि त्याचे जर सीईटी पास झाले तर तुम्हाला 11 महिन्यांचा तो कोर्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला मोफत कोचिंग मिळणार आहे. सर्व विषयांची पुस्तकं तुम्हाला मोफत मिळतील, टेस्ट सिरीज मिळेल आणि खूप चांगल्या प्रकारे तुमची युपीएससीची तयारी दिल्लीमध्ये करून घेतली जाईल. त्यासाठी तुम्हाला प्रवास खर्च 10,000 रुपये मिळेल. सुरुवातीच्या महिन्यामध्ये 18,000 अनुषंगिक निधी मिळेल आणि 13,000 रुपये विद्यावेतन
सलग 11 महिने तुम्हाला मिळणार आहे. जर तुमची 75% ऑफलाईन अटेंडन्स भरली तर. बघा 1,71,000 रुपये तुम्हाला म्हणजे टोटल तुम्हाला लाभ मिळणार 1,71,000. आता युपीएससी महाराष्ट्रासाठी जर तुम्ही सीईटी पास झाली तर 18,000 वन टाइम, 13,000 रुपये तुमचं विद्यावेतन 11 महिन्यांसाठी मिळणार एकूण लाभ 1,61,000. एमपीएससी राज्यासाठी तुमचं सिलेक्शन झालं 12,000 तुम्हाला वन टाइम मिळतील आणि 10,000 रुपये विद्यावेतन दरमहा. जर 75% अटेंडन्स तुमच्या ऑफलाईनला भरली तर 10,000 विद्यावेतन तुम्हाला सलग 11 महिने मिळणारा 1,22,000 रुपये लाभ मिळू शकतो. जर तुमचं मेकॅनिकल इलेक्ट्रिकल मध्ये इंजिनिअरिंग झालं असेल तर तुम्हाला एमईएस ला अर्ज करू शकता. 12,000 वन टाइम, 10,000 मंथली स्टायपेंड तुम्हाला 11 महिन्यांसाठी टोटल मिळणारा लाभ आहे 1,22,000. तसाच जेएमएफसी साठी पण मिळणारा एकूण लाभ 1,22,000. एमपीएससी ग्रुप बी आणि सी साठी तुम्हाला 6 महिन्यांचा कोर्स आहे. 6 महिने तुम्हाला प्रशिक्षण मिळेल, सोबत पुस्तकं मिळतील, सोबत सुरुवातीच्या महिन्यामध्ये 12,000 एक्स्ट्रा मिळतील तुम्हाला अनुषंगिक निधी म्हणून आणि 10,000 स्टायपेंड तुम्हाला 6 महिन्यांसाठी असा मिळून टोटल 72,000 रुपये मिळतील. त्यासोबत एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन 6 महिन्यांचा कोर्स आहे. 12,000 तुमचा अनुषंगिक निधी आणि 10,000 6 महिने मिळतील, टोटल 72,000 मिळतील. आयबीपीएस बँकिंगसाठी तुम्हाला 10,000 वन टाइम मिळतील, 6 महिन्यांसाठी तुम्हाला 6,000 मिळतील, टोटल मिळणार रक्कम आहे 46,000. पोलीस भरतीसाठी 12,000 तुम्हाला अनुषंगिक निधी आणि 10,000 स्टायपेंड 6 महिन्यांसाठी असा मिळून तुम्हाला 72,000 रुपये तुम्हाला पूर्णपणे एकूण लाभ मिळणार आहे. बिनधास्तपणे अर्ज करा, खूप चांगली योजना आहे आणि मी म्हणतो ज्याला ज्याला तुम्ही इलिजिबल आहे त्या सगळ्याला तुम्ही अर्ज करा ना. युपीएससी दिल्ली, युपीएससी महाराष्ट्र, एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी ग्रुप बी अँड सी, एमपीएससी एमईएस, ज्या ज्यासाठी तुम्ही इलिजिबल आहे याला तर तुम्ही फक्त एनी ग्रॅज्युएट लागतं. एसएससी साठी एनी ग्रॅज्युएट, बँकिंग साठी एनी ग्रॅज्युएट, ग्रुप बी एड सी, राज्यसेवा, युपीएससी या सगळ्यांसाठी कोणत्याही शाखेतून तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. आरटीला बघा इथं युपीएससी, एमपीएससी राज्यसेवा, ग्रुप बी एंड सी, एमईएस, जेएमएफसी, एसएससी, आयबीपीएस, पोलीस या सगळ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही बिनधास्तपणे अर्ज करून घ्या. 23 तारीख अर्जाची शेवटची दिनांक असणार आहे. आता ही स्कॉलरशिप कशी मिळते बघा. पहिल्यांदा तुम्हाला आता तुम्ही ह्या स्टेजला आहे जिथं तुम्हाला अर्ज करायचे आहेत. अर्ज कधीपर्यंत करायचे? 23 ऑगस्ट पर्यंत. त्यानंतर तुमची एक कॉमन एंट्रन्स टेस्ट होईल सीईटी. आता ह्या सीईटीच्या मागच्या वर्षी जे झाली सीईटी त्याचे जे पेपर्स आहेत ते विद्यार्थ्यांकडून मी कलेक्ट केले, ते पेपर पण मी तुम्हाला देईन. गुगल फॉर्म भरला तर तुम्हाला मी ते पेपर पण देऊन टाकेन, काय अडचण नाही. त्यानंतर चॅलेंज पोर्टल, स्कोर कार्ड आणि तुमची मेरिट लिस्ट. म्हणजे सीईटी झाली की तुमची मेरिट लिस्ट लागते, रिझल्ट लागतो. रिझल्ट लागला की तुम्हाला संस्था निवडीचा विकल्प दिला जातो. म्हणजे जेवढ्या पण संस्था आहेत, क्लासेस आहेत, त्या क्लासेसची लिस्ट येते. त्यातून तुम्हाला कोणत्या क्लासला प्रशिक्षण घ्यायचं आहे त्या क्लासचं नाव तुम्ही निवडू शकता. तुम्ही इन्स्टिट्यूट प्रेफरन्स दिला की इन्स्टिट्यूट अलर्ट होते. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या संस्थेमध्ये होतं आणि मग तुमचं कोचिंग सुरू होऊन जातं. त्यासोबत 1 महिना झाला, 75% अटेंडन्स भरली की तुम्हाला पहिल्या महिन्याचा स्टायपेंड आणि तो अनुषंगिक निधी जो आहे वन टाइम तो पण मिळून जातो. बघा शैक्षणिक पात्रता बघा, युपीएससी असेल, एमपीएससी राज्यसेवा असेल, ग्रुप बी सी असेल, एसएससी असेल, बँकिंग असेल, या सगळ्यांसाठी एनी ग्रॅज्युएट लागतोय. त्यामुळे तुम्ही कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालं असेल, इंजिनिअरिंग असेल, बीएससी असेल, बीकॉम असेल, बीएससी काही असेल तर तुम्ही अर्ज करून घ्या. प्रत्येकासाठी अर्ज करा. मी तर म्हणतो सगळ्यांसाठी द्या. जी सीईटी पास होईल आणि त्यापैकी तुम्ही निवडू शकता. जर समजा तुम्ही इथं पण पास झाला, इथं पण पास झाला, इथं पण पास झाला, तुम्हाला वाटलं किंवा तुम्हाला हे घ्यायचंय तर तुम्ही हे प्रशिक्षण, ही स्कीम निवडू शकता शेवटी, बरोबर. त्यानंतर टीईटी आहे. पोलीस भरतीसाठी तुमचं वय इयत्ता 12वी पर्यंत शिक्षण पाहिजे आणि सैन्य भरतीसाठी 10वी पाहिजे. इंजिनिअरिंगसाठी ह्या सगळ्या ब्रांचेस आहेत. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलच्या अलर्ट ब्रांचेस आहेत. विधी आणि जेएमएफसी साठी तुम्हाला विधी शाखेची पदवी आणि त्याचा काही थोडासा अनुभव आहे तो लागतो. डॉक्युमेंट बघा आता कोणकोणते लागतायत. ही योजना मुळात महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचं जे रहिवासी प्रमाणपत्र तुमचं डोमासाईल तुमच्याकडे पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला लागत नाही. 10वी सर्टिफिकेट, 12वी सर्टिफिकेट किंवा मार्कशीट आणि ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट. उत्पन्न तुमचं 8 लाखापेक्षा कमी असावं. किती पाहिजे उत्पन्न? 8 लाखापेक्षा कमी. आणि तो दाखला पाहिजे 25-26 ह्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. दिव्यांगत्व असेल तर त्याचा दाखला लागेल. अनाथ असाल तर तो दाखला लागेल आणि हे सगळं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, बरोबर. आता अर्ज कुठं करायचा? आरटी संस्थेसाठी या योजनेसाठी अर्ज कुठं करायचा? http://rtct2026.cbtexam.in/ या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे. गुगलवरती वेबसाईट तुम्हाला मिळून जाईल. त्यासोबतच मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण ती वेबसाईट तुम्हाला देतोय. बिंदासपणे तुम्ही तिथं जाऊन अर्ज करू शकता. आता तुम्हाला जर काही टेक्निकल अडचणी आल्या फॉर्म भरताना तर तुम्ही अण्णाभाऊसाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी मुंबई यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे इथं तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. जर एकदा कॉल केला, त्यांच्याकडे खूप सारे कॉल येतात त्यामुळे कधी उचलला नाही गेला तर तुम्ही परत कॉल करून तिथं तुम्ही माहिती घेऊ शकता. हा त्यांचा मेल आयडी इथं पण कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासोबत नॉन टेक्निकल काही डॉक्युमेंट वर इतर काही हेल्प पाहिजे असेल
तर आरटी संस्थेचं हे 3 कॉन्टॅक्ट नंबर आहेत. तुम्ही इथं कॉल करून माहिती घेऊ शकता. काय शंका असतील तर विचारू शकता. तसेच तुम्हाला जर पुढच्या काय अपडेट असतील, मला काय बोलायचं असेल, तर हा माझा WhatsApp नंबर आहे. इथं तुम्ही WhatsAppला मला मेसेज करू शकता किंवा सोपा पर्याय तुम्ही डिस्क्रिप्शन मधला Google फॉर्म तुम्ही भरू शकता. आणि आरटी संस्थेच्या किंवा अजून कोणतेही अपडेट येणार असतील स्कॉलरशिपच्या, यासोबतच बऱ्याचशा स्कॉलरशिप महाराष्ट्र शासन देतं. त्या सगळ्या स्कॉलरशिपच्या माहिती मी तुम्हाला या चॅनलवरती छोटे-छोटे व्हिडिओ बनवत असतो. येणारे सर्क्युलर्स, GRs सोप्या पद्धतीनं, साध्या, सोप्या, सरळ शब्दात तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तसेच महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे टेलिग्राम चॅनल्स आहेत आपल्याकडे. अपडेट नावाचं एक आहे, 20,000 सबस्क्रायबर्स आहेत. त्यानंतर डिस्कशन, तुम्हाला इतर आरटीच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करायची असेल तर डिस्कशन नावाचं चॅनल आहे. त्यावरती पण 10,500 विद्यार्थी आहेत. आणि पोलीस भरती चॅनल आहे, 17,800 विद्यार्थी आहेत. तर हे टेलिग्राम चॅनल पण तुम्ही सगळ्यांनी जॉईन करून घ्या. त्यानंतर एवढी चांगली योजना आपल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारनं आणली. सरकारचं यामागे किंवा आरटी संस्थेचा हेतू हा नाही की तुम्हाला ते फक्त पैसे मिळावे. त्यामागचा प्रामाणिक हेतू आहे की याचा लाभ घेऊन तुम्हाला स्पर्धा परीक्षेमधून कोणत्या ना कोणत्या चांगल्या पोस्टवरती सिलेक्शन व्हावं. तर याचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्या. आणि महाराष्ट्र शासनातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचा आपण आभार मानणं गरजेचं आहे. म्हणून मी त्यांचा आभार मानतो. आणि आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद आरटी. धन्यवाद.